3 आणि हे आहे सरप्राईज. स्वानंदी मॅडम, I love you. आजी, म्हणजे त्या ब्रेसलेट कडे बघून हसू येते वाटतं. म्हणजे चेहरा कसा खुललाय बघ. म्हणजे पिंट्याचा बाण निशाण्यावर लागलेला दिसतोय बरोबर. तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं? मला सगळं कळतं. माझ्या खबरी आहेत ना सगळीकडे. निकिता ताई. अगं पण मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. खूप रोमॅन्टिक होता म्हणे तो सगळा प्रकार. बापरे. अगं पिंट्याच्या आजोबांनी ना पहिल्यांदा जेव्हा माझ्या केसामध्ये गजरा मारून दिला होता ना, तेव्हा मी पण अशीच लाजली होती. आणि चांगली आठवडाभर अगं घरामध्ये ना सगळे चिडवायचे मला. हो, जसं तुम्ही मला चिडवताय. मी तर चिडवणार बाबा. म्हणजे अगं किती वर्ष वाट पाहिली मी देवाला सांगायची की माझा पिंट्या आणि माझी नंदू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडून देत लवकर. आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. नंदू, आता मला लवकर पतवंड पाहिजे बरं का. बापरे, आजी तुम्ही काय बोलताय तुम्ही? आजी, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय? अगं पण मग तुम्ही पण पोचा ना लवकर. काय ग, तू अजून पिंट्याला लटकावून ठेवलंस म्हणे. आजी, असं नाहीये. नाही ठीक आहे अगं. म्हणजे पुरुषांना होकार द्यायच्या आधी ना त्यांना असं थोडंसं लटकवायलाच पाहिजे. पण जास्त त्रास नको देऊ आमच्या पिंट्याला. बिचारा बेचैन झालाय ना म्हणून सांगते. पिंट्या माझा. राजवाडी बोलले का हो तुम्हाला काही? हो बोलला ना. आणि काहीतरी द्यायला पण सांगितले. हे घ्या. त्यांनी माझ्यासाठी साडी पाठवली आहे. हो अगं, कधीची आणून ठेवली होती त्यांनी. आवडली? अय्या, किती सुंदर रंग आहे हो आजी. पण मग एक मिनिट, त्यांनी का नाही दिली स्वतः? अगं थोडासा लाजरा आहे ना तो आमचा पिंट्या. पण तू ही साडी घे आणि ही नेस. हो आजी, तुम्ही म्हणाल तसं करेन. आणि बरं का, पटकन सांगून टाका. म्हणजे असं जास्त वाट बघायला लावू नकोस त्याला. पिंट्या ग.